नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांनंतर आता राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची आज निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आलेली आहे आणि यानुसार राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये निवडणुकांचा धुरळा उडणार आहे। 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींसाठी मतदान प्रक्रियेचा कार्यक्रम मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकाणी यांनी जाहीर केलाय। त्यानुसार राज्यामध्ये 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी पार पडेल। आयोगाकडून निवडणुकांची घोषणा होताच निवडणूक क्षेत्रांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे। नामनिर्देशन स्वीकारण्याची तारीख 16 जानेवारी ते 21 जानेवारी असेल। तर उमेदवारी अर्जांची छाननी 22 जानेवारीला होईल। अर्ज माघारीची अंतिम मुदत ही 27 जानेवारी दुपारी 3 पर्यंत असेल। अंतिम उमेदवार यादी आणि चिन्ह वाटप हे 27 जानेवारी दुपारी 3:30 नंतर होईल। 5 फेब्रुवारी सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत मतदान असेल तर 7 फेब्रुवारी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात केली जाईल। कोणकोणत्या 12 जिल्हा परिषद आहेत ज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत? रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि कोल्हापूर। या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरणार आहोत आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून जी मतदार यादी आली ती मतदार यादी जिल्हा परिषद विभाग व पंचायत समिती गणनी आहे ही विभाजित केलेली आहे। 3 नोव्हेंबर 2025 रोजी अंतिम मतदार यादी ऑलरेडी प्रसिद्ध झालेली आहे आणि 27 नोव्हेंबर 2025 रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी ही प्रसिद्ध झालेली आहे। नाम निर्देशन पत्र स्वीकारणे 16 जानेवारी 2026 ते 21 जानेवारी 2026। नाम निर्देशन पत्राची छाननी 22 जानेवारी 2026। उमेदवारी माघारीची अंतिम मुदत 27 जानेवारी 2026 दुपारी 3 वाजेपर्यंत। अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप 27 जानेवारी 2026 दुपारी 3:30 नंतर। मतदानाचा दिनांक 5 फेब्रुवारी 2026 सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत। मतमोजणीचा दिनांक 7 फेब्रुवारी 2026 सकाळी 10 वाजेपासून। ज्या जागा राखीव आहेत त्या राखीव जागेवर जात वैधता पडताळणी आवश्यक आहे आणि जात प्रमाणपत्र आणि जात वैधता पडताळणी ही नामनिर्देशन पत्रासोबत दाखल करणं आवश्यक आहे। मात्र एखाद्या उमेदवाराकडे जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर त्यांनी जात पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा त्याच्याकडे अन्य कोणताही पुरावा असेल की त्यांनी अशा जात पडताळणी समितीकडे अर्ज केला त्याची प्रत त्यांनी सादर करणं आवश्यक आहे। मात्र निवडून आल्यावर त्याला 6 महिन्याच्या आतमध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक राहील आणि 6 महिन्याच्या आतमध्ये त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर नाही केलं तर त्याची निवड ही पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।